बुलढाणा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनल्याचा आरोप करत जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी धर्मवीर युथ फाउंडेशनच्या वतीने आक्रमक पाऊल उचलण्यात आले। धर्मवीर युथ फाउंडेशनचे शहराध्यक्ष ओम टप यांच्या नेतृत्वात बुलढाणा आणि मलकापूर येथे प्रशासनाला अधिकृत निवेदन देण्यात आले आहे। या गंभीर प्रश्नावर आज 1 जुलै 2026 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे। जिल्ह्यात अवैध वाहतूक, गोहत्या आणि गांजा तस्करीचे प्रमाण प्रचंड वाढले असून महिलांच्या सुरक्षेसाठी असलेले दामिनी पथक बंद करण्यात आल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे। सन 2025 मधील 40 लाखांचा ऑनलाईन सायबर फ्रॉड, शहरातील तरुण व अल्पवयीन मुली बेपत्ता होणे आणि एप्रिल 2026 मधील रसलपूर येथील महिला शिरच्छेद हत्याकांड प्रकरणातील मारेकऱ्यांचा छडा लावण्यात पोलीस यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली आहे। या सर्व प्रकरणांची निष्पक्ष व सखोल चौकशी होईपर्यंत पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांना तातडीने निलंबित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे। हे निवेदन देतेवेळी धर्मवीर युथ फाउंडेशनचे शहराध्यक्ष ओम टप यांच्यासोबत ऋषिकेश तेजेकर, विशाल वानखेडे, निखिल पाटील, रोहन सगळे, देवा बावस्कर यांच्यासह धर्मवीर फाउंडेशनचे इतर सर्व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। धर्मवीर युथ फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज भैया गायकवाड काल यांनी निवेदन दिलं। आज ते बुलढाणा इथे आमरण उपोषणाला बसलेले आहे। तर या संदर्भात आम्ही मलकापूर इथे तालुका व ग्रामीण आम्ही सर्व इथे मलकापूरमधले अवैध धंदे, चोरी, चपाटे या सर्वांवर निवेदन देण्यात आलो। पृथ्वीराज दादा गायकवाड यांना समर्थन करण्यात आलो। पृथ्वीराज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पृथ्वीराज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एसपी साहेब निलेश तांबे सर यांना जिल्ह्यातून नियमित करण्यात यावं यासाठी आम्ही आज निवेदन देण्यात आले आहे। मागणी ही आहे की जिल्ह्यामध्ये चालणारी अवैध दारू, मोठ्या प्रमाणात चालणारे अवैध धंदे, गौ तस्करी, घरफोड्या करणारे जेवढेही चुकीच्या गोष्टी जिल्ह्यामध्ये होत असेल त्या सगळ्या बंद झाल्या पाहिजे। आणि ज्याही पोलीस प्रशासन या गोष्टी जर मागे घालत असेल तर आम्हाला आमच्या एसपीचं निलंबन या ठिकाणी पाहिजे। या प्रशासनामध्ये जे कोणी निगडीत असतील त्या सर्वांचं आम्हाला निलंबन पाहिजे। मलकापूर येथून अनिल कुमार गोठी यांची रिपोर्ट।